नमस्कार, तुम्ही पाहतात क्राईम न्यूज इंडिया. क्राईम न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्ही नागरी हक्क संरक्षण विभाग सोलापूर यांच्याकडे आलेलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, नागरी हक्क संरक्षण या विभागावर आपण सर कोणत्या पदावर कार्यरत आहात? मी सध्या नागरी हक्क संरक्षण विभाग या ठिकाणी ऑगस्ट 2024 पासून वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडे सोलापूर आयुक्तालय आणि सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडच्या गुन्ह्यांच्या आमच्या नागरी हक्क संरक्षण विभागाकडे येतो. ठीक आहे मॅडम. तर नागरी हक्क जो विभाग आहे या पथकावरती आपण वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहात. तर या पदावर किती वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात? मला येऊन 2 वर्ष झाले. तर ह्या पदाचा मुख्य उद्देश काय आहे? नागरी हक्क संरक्षण या विभागामार्फत काय म्हणजे काम केलं जातं आणि ह्याचा प्रामुख्यानं उद्देश काय आहे? नागरी हक्क संरक्षण म्हणजे जो अट्रॉसिटी ऍक्ट 1989 आहे आणि त्याच्यामध्ये ज्या सुधारणा 2015 आणि 2018 झालेल्या आहे, तर त्याचं प्रभावी अंमलबजावणी होते का आणि दाखल होणाऱ्या गुन्हे जे आहेत त्याच्यामधल्या पीडितांना त्यांचे जे अधिकार आहेत किंवा ह्या कायद्यापासून त्यांना जे संरक्षण दिलं जातं, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना मिळणारं सरकारचं आर्थिक मदत असेल किंवा त्यांना जी काही गरज असते किंवा जे संरक्षण मिळतं त्याबाबतची आमच्याकडून माहिती दिली जाते. संबंधित जो आयओ असतो म्हणजे सर्व तपासी अधिकारी हे DYSP लेवलचे असतात. त्यांच्याकडून सदर गुन्ह्याची माहिती घेणं, त्याच्यावरती सुपरविजन करणं, त्यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेऊन जो कायद्याने आपल्याला विहित कालावधी दिलेला आहे 60 दिवसाच्या, त्याच्या आतमध्ये चार्जशीट दाखल करून घेण्याचं काम आमच्याकडून केलं जातं. 2024 पासून आपण इथं कार्यरत आहात. 2024 मध्ये किती गुन्हे दाखल झालेले आहेत अत्याचार प्रतिबंध? 2024 मध्ये टोटल 258 गुन्हे, जे की सिटीला 38 आणि ग्रामीणला 220 झालेले आहेत. 2025 मध्ये सिटीला 35 आणि ग्रामीणला 227 असे 262 झालेले आहेत. आणि आज अखेरचा आपण जर विचार केला म्हणजे 26चा, तर मे पर्यंत सिटीला 5 आणि ग्रामीणला 110 गुन्हे दाखल झालेले आहेत. ठीक आहे. तर प्रत्येक गुन्ह्यामध्ये आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता सध्या करंट घेऊ आपण. आता जे 2025-26 मधले जे करंट जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षदर्शी आपण जाऊन म्हणजे काय रोल निभावलेला आहे किंवा त्यांच्यासाठी काय योजना उभं केलेल्या आहेत आपल्या विभागामार्फत? आमच्याकडून गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्याकडून किंवा माझ्या ऑफिसमधल्या अधिकाऱ्यांमार्फत आम्ही त्यांची भेट घेतो, त्यांची घडलेल्या घटनेचं गांभीर्य ओळखून घेतो, त्यांना त्यांच्यातल्या तरतुदी सांगतो, त्यांचं जे जात प्रमाणपत्र असेल, त्यांचं जे त्यांना आर्थिक मदत जी शासनाकडून दिली जाते त्या अनुषंगाने जी कागदपत्र लागणार आहेत त्या कागदपत्रांची माहिती देऊन ते आम्ही डेप्युटी ऑफिसला त्यांना द्यायला सांगतो आणि त्यांच्याकडून गेल्यानंतर ते कागदपत्र समाज कल्याणकडे गेले किंवा कशी याची आम्ही खात्री करून घेतो की बाबा FIR आणि कागदपत्र त्यांचे जे अधिकार आहेत किंवा त्यांना जे आर्थिक मदत सहाय्य शासनामार्फत योग्य त्या निर्णयाप्रमाणे केलं जातं, ती मिळण्यासाठी जे कागदपत्र आहेत ते दिले की नाही याची खात्री करून घेतो आम्ही. ठीक आहे मॅडम. तर नागरी हक्क संरक्षण जो कायदा आहे लागू झाल्यानंतर अत्याचार प्रतिबंधक ह्याच्यासाठी म्हणजे तुम्ही त्यांना मनोबल वाढवण्यासाठी किंवा समाजामध्ये जागरूकता वाढवण्यासाठी काम करत असता. काम करत असताना बरेच आता जे पीडित लोक आहेत, जो इन्व्हेस्टिगेशन करणारे काय DYSP लेवलला जो त्याचा तपास होतो, तर तपास झाल्यानंतर सुद्धा पुन्हा त्या बरेच असे काही कुटुंब आहेत आम्ही व्हिजिट केलेले आहेत, तर कुटुंबावर सुद्धा सातत्यानं अन्याय होत असतात. मग काही आपल्याकडे तक्रार दिली तर ते काय वरिष्ठ पातळीवर कशा पद्धतीने तुम्ही पोहोचवण्याचं काम करता? आमच्याकडे जर अर्ज आले तरी आम्ही संबंधित SP कडे पाठवून देतो, SP कडून DYSP कडे पाठवून देतो. आणि अट्रॉसिटी ऍक्टच्या 20,000च्या अमेंडमेंटनुसार जेव्हा तक्रार अर्ज येतो तेव्हा त्या तक्रार अर्जाची तात्काळ दखल घेणं अभिप्रेत आहे की जे कायद्याने बाउंडिंग केलेलं आहे की ज्यामध्ये 18 मध्ये पोलिसांची जी जबाबदारी वाढलेली आहे, त्यामुळे त्या अर्जाची त्यांना सत्वर चौकशी करावी लागते, त्यानुसार ते कारवाई करतात. ठीक आहे. आता तुम्ही सांगितलं तर जबाबदारी आहे, तात्काळ घेणं गरजेचं आहे. तरी सुद्धा काही ठिकाणी असं बरेच होते की तक्रारी होत असताना सुद्धा काही ठिकाणी त्यांना पोलीस तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर सुद्धा म्हणजे पीडितग्रस्तांची तक्रार सुद्धा नोंदवून घेत नाहीत. तर अशासाठी सुद्धा ही संरक्षण कायदा तुमचं काय काम करतंय का संरक्षण हक्क? ते जर अप्रोच झाले वरिष्ठांना तर वरिष्ठ घ्यायला लावणार तक्रार, आणि असं कोणीच नाही की तक्रार दाखल करून घेऊ शकत नाही. कारण ह्याच्यामध्ये आपण जे म्हणतो की आपल्या दलित बांधवांच्या
जो वंचित म्हणून आपण जे समजतो तर त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे त्यांची तक्रार दाखल करून न घेणं असं होतच नाही. ठीक आहे मॅडम. तर आता इथं 2024, 25, 26 गेले 2 वर्ष आपण कार्यरत आहात. सांगितल्याप्रमाणे 110 गुन्हे दाखल होते. पाठीमागचे काही परिस्थितीला 20 गुन्हे दाखल म्हटले तुम्ही. तर अशा पद्धतीने काम करत असताना तुमचं विजिटचं स्वरूप काय असतं? या पथकामध्ये आपले किती लोक कार्यरत आहेत? माझ्याकडे एक PI, एक API आणि 12 कर्मचारी आहेत. आमच्या ह्याचं काम असं आहे की सगळ्याचे अहवाल जे गुन्हे दाखल होतात किंवा जी माहिती आहे, आपली जी लोकसंख्या आहे, आपले जे धार्मिक स्थळं वगैरे आहेत त्याच्याबद्दलची जे काही माहिती असते ती आमच्याकडून आमचं ऑफिस कोल्हापूर परिक्षेत्राचं ऑफिस कोल्हापूर येथे आहे. त्यांच्या मार्फतीने वरिष्ठ कार्यालयास म्हणजेच अप्पर पोलीस महासंचालक नागरी हक्क संरक्षण यांना पाठवली जाते. ठीक आहे. तर नागरी हक्क संरक्षण या विभागाचे प्रमुख म्हणून सोलापूरमध्ये आपण कार्यरत आहात. तर काय अपेक्षित असतील, वंचित असतील, किंवा दलित वर्ग असेल, घटक असेल, या घटकातील संरक्षणासाठी मनोबल वाढवण्यासाठी आपल्या मार्फत काय सल्ला द्याल? आमच्याकडून आम्ही जेव्हा व्हिजिटला जातो किंवा आमच्याकडे एक असं आहे की जे नागरिक आहेत, आम्ही नागरिकांची कार्यशाळा घेतो. त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांना काय संरक्षण मिळतं, त्यांना काय म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर काय अर्थसहाय्य वगैरे मिळतं किंवा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनला कसं जायचं. कारण आमच्या विभागामध्ये स्कॅव्हेंजर ऍक्ट पण येतो. तर मग त्या स्कॅव्हेंजरना योग्य त्या प्रकारे म्हणजे जे स्कॅव्हेंजर आहेत त्यांना जे त्यांची स्वच्छता करायची आहे तर त्याच्याबद्दल त्यांना योग्य ते सामुग्री दिली जाते का याच्याबद्दल त्यांच्यामध्ये आम्ही जनजागृती करतो. जे अनुसूचित जाती जमातीचे लोक आहेत म्हणजे अनुसूचित जाती जमातीमध्ये साधारण 59 अनुसूचित जातीचे आणि 47 अनुसूचित जमाती मोडतात. तर त्याच्या जे मधले जे लोक आहेत तर त्यांच्यावरती अत्याचाराचे जे तक्रारी होतात तर त्याची तात्काळ दखल घेतली जाते किंवा नाही आमच्याकडून ऑब्झर्वेशन करून त्यांचे दाखल गुन्हे हे कायद्यानुसार 60 दिवसाच्या आतमध्ये चार्जशीट जाणं अपेक्षित आहे. त्याच्यावरती आम्ही पाठपुरावा करून त्यांचं ते पूर्ण तपास झाल्यानंतर 60 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करतो. ठीक आहे मॅडम. तर आता अनुसूचित जाती विभागामार्फत जे त्यांना काय मिळालेले फॅसिलिटी असतील किंवा त्यांच्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि आपल्या ज्या विभागामार्फत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम तर करतच असता, तर ते कोणत्या योजना आहेत किंवा त्या योजनांपासून काय टोल फ्री नंबर असेल तुमचा किंवा त्या योजना कोणत्या थोडक्यात सांगाव्या? नाही, त्या योजना आपल्याला सगळ्या समाज कल्याण विभागच डिटेलमध्ये बरं, सांगू ठीक आहे. शकतो. कारण त्यांना जे आर्थिक सहाय्य देणं हा जो गुन्हा दाखल झाल्यानंतर किंवा संरक्षण देणं किंवा जेव्हा एखाद्या गुन्ह्यामध्ये कर्ता पुरुषाचं निधन झालं मग अर्थात 302 वगैरे दाखल असेल तर त्यानुसार त्यांना शासकीय नोकरी देणं त्यांचं जे कम्पन्सेशन आहे ते देणं हा विभाग हा समाज कल्याण करतो. कारण नागरी हक्क संरक्षण हे काम करत असताना किंवा नागरी हक्क विभाग हा काम करत असताना तो एकटा ह्या विभागामध्ये नाही तर या कायद्यानुसार नागरी हक्क संरक्षण विभाग आहे म्हणजेच पोलीस विभाग आहे, महसूल आहे, समाज कल्याण आहे, आपला आयोग आहे, त्याच्यानंतर संलग्न असलेली आपली जी बार्टी आहे, असे 5 जणांचा मिळून हा याच्यामध्ये कामकाज केलं जातं. म्हणजे हे पीडित आहे यांचं फक्त पोलिसांशीच नाही तर याच्यामध्ये प्रशासनाचे जे विविध विभाग आहेत त्यांनाही याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे. कारण कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समिती आहे, प्रत्येक उपविभागामध्ये दक्षता समिती आहे, यांच्या मीटिंग्स होतात. कलेक्टर साहेबांची महिन्यातून एकदा होते, उपविभागाची 3 महिन्यातून एकदा होते. मग त्याच्यामध्ये हे सगळे विषय मांडले जातात. खूप सुंदर मॅडम. आपण खूप माहिती एकदम सविस्तर आपल्याला आज मांडलेली आहे क्राईम न्यूज इंडियाच्या माध्यमातून. तर काही लोक आता तुमच्याकडे जर काही तक्रार करत असेल तर पूर्ण जिल्ह्यासाठी कुणाला तक्रार द्यायची असेल तर तुमच्या ऑफिसला दिलं पाहिजे आणि हे तक्रारीचं निवारण करण्यात आपण किती दिवसामध्ये निवारण करतो आणि सध्या काही तक्रारी आहेत नाही, का? आमच्या ऑफिसला कोणाची डायरेक्ट तक्रार दाखल करून घेतली जात नाही. आमच्याकडे जर अर्ज आला तर तो अर्ज आम्ही संबंधित CP किंवा SP ना पाठवून देतो. त्यांनी त्यांच्या विभागातील जो संबंधित SDPO आहे त्यांच्याकडे पाठवून त्याची तात्काळ निवारण करायचं आहे. आमच्या इथून तपास केला जात नाही पण तपासाच्या सर्व प्रक्रिया म्हणजे कायद्यानुसार पूर्ण होतात की नाही याच्याबद्दल सुपरविजन केलं जातं. खूप सुंदर मॅडम. नागरी हक्क विभाग या विभागामार्फत जी मॅडमने आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल क्राईम न्यूज इंडिया मॅडम तुमचा आभार आहे. धन्यवाद. थँक्यू.